आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज हा तिसरा भाग आहे अजामिळ चरित्राचा. अजामिळ नावाचा एक ब्राह्मण युवक होऊन गेला आणि त्याने भरपूर पापकर्म केलं होतं. या पापकर्माची हद्दच नाही. जेवढे काही पाप त्याने केले होते त्याला नरकामध्ये घेऊन जाण्यासाठी पुरेसे होते आणि अनेक वर्ष नरकात सडवण्यासाठी पुरेसे होते. परंतु असं न घडता ज्या वेळेला या अजामिळाला मृत्यू आला त्यावेळेला हा अजामिळ जो आहे, हा अजामिळ त्या मृत्यूच्या वेळेला त्याच्या मुलाचं नाव घेत होता. त्याच्या मुलाचं नाव त्याने ठेवलं होतं नारायण. नारायण 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 असं नाव घेत आहे. आणि मग त्यावेळेला यमदूतही आलेले आहेत, कारण ह्यांनी भरपूर पाप केलेलं आहे. आणि इकडे विष्णुदूत पण आलेले आहेत, कारण यांनी नारायण नाव उच्चारण केलेलं आहे. आणि मग यमदूत जे आहेत त्यांना विष्णुदूतांनी सांगितलं की याच्यावर आमचा अधिकार आहे म्हणे, तुम्ही नका याच्यामध्ये पडू. तर विष्णुदूतांनी असं सांगितल्यानंतर यमदूत बोलायला लागले, अहो हा तर अधर्म आहे. तुम्ही काय करत आहात की चक्क एका पापी व्यक्तीला पाठीशी घालत आहात. तो तर नरकात नेण्याच्या सुद्धा पात्रतेचा नाही आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीला वाचवत आहात. मग असं म्हटल्यानंतर हा जो अजामिळ आहे हे सगळं पाहतोय, थोडं अचेतन अवस्थेमध्ये आहे आणि ही चर्चा थोडी पाहतोय तो यमदूतांची आणि विष्णुदूतांची. मग त्यावेळेला विष्णुदूत विचारतात या यमदूतांना की तुम्हाला धर्म आणि अधर्म माहीत आहे का? नेमकं तुम्हाला माहिती आहे का की कशासाठी काय करायचं, कोणत्या अवस्थेमध्ये कोणाला कुठं न्यायचं, हे तुम्हाला माहिती नाही असं वाटतंय मला. ते म्हणले, अहो यांनी इतकं पाप केलेलं आहे. मग यांनी कोणतंही प्रायचित्त नाही घेतलेलं आहे. हा विषय जरा गंभीर आणि मोठा आहे की जेव्हा एखादा व्यक्ती एखादं पाप करतो त्याचं प्रायचित्त घेतलं जातं आणि हे प्रायचित्त घेण्याचा विधी आपल्या शास्त्रामध्ये नमूद केलेला आहे. कोणतंही पाप असू द्या त्याचं प्रायचित्त आहे. जसं की आपण म्हणतो की गंगा स्नान केलं पाहिजे. गंगा स्नान केल्यानंतर कोणत्या प्रकारचे पाप नष्ट होऊ शकतात शास्त्रामध्ये वर्णन आहे. जे नकळतपणे झालेली पापं आहेत ते गंगा स्नान केल्याने नष्ट होऊ शकतात. जसं मी सांगितलं होतं की एखाद्याची चुकून एकादशी मोडली आहे नकळतपणे, त्याला माहिती नव्हतं, लक्षात आलं नाही, तर हे पण एक प्रकारचं पाप आहे. आणि हे पाप गंगेमध्ये स्नान केल्यानं होऊ शकतं, निघू शकतं, जाऊ शकतं. पण जाणीवपूर्वक जर एकादशी मोडली असेल, असू द्या एकदा मोडली म्हणून काय बिघडतंय, तर मग अशी जी पापं आहेत अशा पापांना गंगेमध्ये स्नान करून काही फायदा होणार नाही. आणि म्हणून पाप कोणतं आणि त्याचं प्रायचित्त काय घ्यायला पाहिजे हे शास्त्रामध्ये वर्णन आहे. मग कोणी उपवास करू शकतो, कोणी तपस्या करू शकतो, कोणी असे वेगळे प्रायचित्त आहेत शास्त्रामध्ये. हे प्रायचित्त काय केलं आहे का ह्या माणसाने? काहीच प्रायचित्त केलेलं नाही आहे, एवढं पाप केलेलं आहे. मग कोणतं व्रत केलेलं नाही आहे, काहीच केलेलं नाही आहे. मग या व्यक्तीचं काय करायचं, असं याची चर्चा चालू होती. आणि मग त्यावेळेला आम्हाला याला यमराजाकडे घेऊन जाणं भाग आहे, याला दंड झाला पाहिजे. या यमराजांच्या पुढे याच्या पापाचा पाडा आम्हाला वाचावा लागेल, त्याला शिक्षा होईल आणि तो मग सुधारेल, असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु हे जे विष्णुदूत आहेत हे ऐकायला तयार नाहीत, कारण विष्णुदूत हे फार हुशार असतात. आणि मग यमदूतांचं हे म्हणणं ऐकल्यानंतर विष्णुदूताने बोलायला सुरू केलं. श्री विष्णुदूत उचुः अहो कष्टं धर्मदृशाम धर्मः स्पृश्यते सभां यत्र दंडेष्व पाशे पापेषु दंडो यर्ध्रियते वृथः. अरे जिथं धर्मपालन करायचं असतं त्या सभेलाच अधर्माचा स्पर्श होणं हे किती दुःखदायक आहे. वास्तविकपणे धर्मतत्वांचं पालन करणे ज्यांच्या हातात आहे तेच विनाकारण एका निष्पाप व्यक्तीला दंड करीत आहेत. म्हणजे एका निष्पाप व्यक्तीला दंड भेटत आहे असं विष्णुदूतांचं म्हणणं आहे. अजामिळ निष्पाप आहे म्हणे, त्याने कोणतंही पाप केलेलं नाही. यमदूत असे बघायला लागले त्यांच्याकडे, अरे काय बोलतात हे, कारण इतकं पाप केलंय सर्वांना जग जाहीर आहे आणि हे म्हणतात की निष्पाप आहे.
का असं म्हणतायत? कारण या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की प्रायचित्त, विष्णुदूतांचं म्हणणं आहे की अजामिळाने प्रायचित्त केलेलं आहे. हां, काय प्रायचित्त केलेलं आहे? तर त्याची चर्चा इथं केलेली आहे. सगळ्यात मोठं प्रायचित्त अजामिळाने केलेलं आहे. कोणतं प्रायचित्त केलंय? त्याने भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे. तर ही चर्चा प्रामुख्याने होईल की भगवंतांचं नामस्मरण केल्यानं सर्व पापांचं प्रायचित्त होतं. हा आपला आजचा विषय आहे. हरिभक्तांनी, वैष्णवांनी याच्यावर सखोल अभ्यास केला पाहिजे की भगवंतांच्या नावाने सर्व प्रायचित्त होऊ शकतं. इवन भक्तांनाही या गोष्टीची कल्पना नसते. म्हणूनच जे 10 नामापराध दिलेले आहेत, त्याच्यामध्ये एक नामापराध असा दिलेला आहे की नामाच्या बळावर पाप करणे. नामाच्या बळावर पाप करणे म्हणजे नेमकं काय करणे? तर भक्त करतात का? किंवा आपण करतो का पाप? आपल्याकडून काही पाप होत असतं. काय पाप होतं? याची चर्चा होईल. मला सांगायचं हे होतं की जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करतो, तर 3 स्टेजमध्ये नामस्मरण करतो. एक तर पहिलं नामस्मरण आहे अशुद्ध नाम किंवा अपराधयुक्त नाम, आणि दुसरं आहे नामभास, आणि तिसरं आहे शुद्ध नाम. तर जे पहिली अवस्था आहे, पहिल्या अवस्थेमध्ये व्यक्ती जेव्हा नवीन नवीन नामस्मरण करायला लागतो, तर त्यावेळेला नामस्मरण करत असताना काही अपराध होतात त्याच्याकडनं. अपराध होतात म्हणजे काय होतं? तो व्यक्ती कसं नामस्मरण करत असताना काही भौतिक इच्छा त्याच्या मनामध्ये असतात. काही संकल्पना तो घेऊन बसलेला असतो की नामस्मरण केल्यानंतर माझं कल्याण होईल, मला सुख लाभेल, नामस्मरण केल्यानं माझं काम होईल. थोडंसं तो असा नामस्मरण करत असताना विचार करतो. हा एक प्रकारचा अपराध पण आहे की नामस्मरण केल्यामुळे माझं पाप नष्ट होईल. जसं की हत्तीचं सांगितलेलं आहे. उपदेशामृतमध्ये रूपा गोस्वामी सांगतात की हत्ती स्नानाबरोबर तुलना केलेली आहे. एखादा हत्ती काय करतो? गंगेमध्ये जातो, भरपूर पाण्यामध्ये डुंबतो, अंघोळ करतो, बाहेर येतो, पुन्हा जमिनीवरची माती सोंडेने आपल्या अंगावर टाकतो, लोळतो सगळ्या मातीमध्ये, पुन्हा गंगेमध्ये जातो, अंघोळ करतो, पुन्हा येतो, पुन्हा मातीमध्ये लोळतो. तसं आपण काय करतो? पाप होते आपल्याला तर माहितीच असतं, आपल्याकडून छोटी मोठी पापं होत असतात. आपण काय करतो? आपण जनरली ते पापं धुण्यासाठी गंगेकडे जातो. इथंपर्यंत ठीक आहे, ते अलाउड पण आहे. पण नामस्मरणाच्या बळावरती मी नामस्मरण करतोय, तर छोटी मोठी पापं केली, तर खोटं बोललं थोडंसं मी, इकडं तिकडं काय केलं थोडंसं, तर ठीक आहे. आपण 2 माळा जास्त करू, किंवा मी नामस्मरण करतच आहे आता, तर थोडंफार सहन केलं जाईल नामाच्या बळावरती, बाबा माझं पाप सहन केलं जाईल, अशी ही मनामध्ये एक भावना तयार होते. भक्तांच्या मनामध्ये ही भावना तयार होते. म्हणून नामस्मरण करत असताना नामस्मरण करतोय म्हणून मला पाप माफ आहे, असं नाही. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एखादी शाळा आहे किंवा कॉलेज आहे, आणि त्या कॉलेजचा जो ट्रस्टी आहे, जो मेन व्यक्ती आहे, त्यांचा मुलगा, ज्यांचं कॉलेज आहे त्यांचा मुलगा त्या कॉलेजमध्ये शिकायला आहे. जर तो शिकायला असेल तर तो काय विचार करतो? माझ्या बापाचं कॉलेज आहे, मग मी कसंही वागलं तरी चालतं. हा अपराध आहे. तुम्ही विद्यार्थी आहात ना. तुम्ही घरी तुमचा मुलगा, बाप हे नातं आहे. पण वर्गात आलं, शाळेमध्ये आलं की तुमचं विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला वडिलांनी सांगितलेले नियम, म्हणजेच त्या कॉलेजच्या मालकांनी सांगितलेल्या नियमाचं पालन करावं लागेल. जर नाही केलं तर मग तो अपराध होईल ना. नाही, नाही, पण माझ्या वडिलांचंच कॉलेज आहे, मग मी नियमाचं पालन नाही केलं तरी चालेल, मला कोण शिक्षा करतंय बघू. हा अपराध आहे. तसं नाम आहे. नाम आम्ही भक्त आहोत. आम्ही भक्त आहोत म्हणून आम्ही छोटे मोठे अपराध केले तर शेवटी काय, नामस्मरणाची शक्ती एवढी आहे, नामस्मरण एवढं काम करतंय, अनंत जन्माची पापं नष्ट होतात, आम्ही तर काय एवढं मोठं पाप केलं आहे का? म्हणून नामाच्या बळावर पाप करायचं हा एक अपराध मानलेला आहे. की नाम शक्तिशाली आहे, माहीत आहे ना आपल्याला. नामाचा महिमा आम्ही एवढा ऐकलेला आहे. मग तो वाल्या होता, आणि मग तो रत्नाकर डाकू, आणि त्याची एवढी पापं नष्ट झाली, आम्ही ऐकलेलं आहे. केवळ उरपाटं नाव घेतल्यामुळे आम्ही थोडंफार मग पाप केलं म्हणून काय बिघडतं? तर अशी भावना नाही पाहिजे भक्तांच्या मनामध्ये. तर हे नामस्मरणाच्या बळावरती केलेलं पाप आहे, आणि हे कठीण आहे. याच्यामुळे आपली शुद्ध नाम आपल्याकडे येणार नाही. म्हणून
अपरिपक्व अवस्थेमध्ये आपण जे नाम घेतो ते अशुद्ध नाम म्हणा किंवा नाम अशुद्ध नसतं पण अशुद्ध पद्धतीनं घेतो आपण किंवा हे जे भगवंतांचं नाव आहे हे भगवंतांचं नाव आपण काय म्हणायचं अपराधयुक्त तो त्याच्या प्रती एक अपराध आहे, नावाच्या प्रती अपराध आहे. असं उदाहरण दिलेलं आहे की एखादा उंदीर आहे, मग तो जो उंदीर आहे तो उंदीर घालवण्यासाठी हत्तीला बोलवण्याची काही गरज आहे का हो? हा सूक्ष्म अभ्यास आहे नामस्मरणामधला. एखादा उंदीर आहे तर उंदराला मारण्यासाठी म्हणा किंवा त्याला हाकलून लावण्यासाठी, उंदराला भीती दाखवण्यासाठी एक मोठा हत्ती घेऊन आला तर काय होईल? अर्थात उंदीर पळून जाऊ शकतो, याचा काही विषय नाही. पण एखादी काठी किंवा एखादा थोडासा आवाज केला तरी उंदीर पळून जाऊ शकतो. हत्ती आणण्याची काही आवश्यकता नाही ना. नामस्मरण केल्यामुळे पाप हे नष्ट होणारच आहे. हे दुय्यम सेकंडरी आउटपुट आहे नामस्मरण केल्याचं. नामस्मरण केल्यामुळं पाप नष्ट ॲटोमॅटिकच होतात, त्याचा विषय नाहीच आहे इकडे. पण तुम्ही असा मनात विचार करणं किंवा तसं वर्तन करणं की नाही नाही आम्ही भक्त आहोत, आम्ही नामस्मरण करतोय तर मग आमचं पाप नष्ट होणारच आहे आता, असा विचार करणं आणि नामस्मरण करत राहणं आणि पापही करत राहणं तर हे चुकीचं आहे. हे अपराधयुक्त नाव आहे. म्हणून उंदीर हकलवण्यासाठी हत्ती आणण्याची काही आवश्यकता नाही आहे. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला की ते सहजच होणार आहे. त्याला एवढा काही विशेष प्रयास करायची गरज नाही. एक साधं नाव भगवंतांचं रामकृष्ण नारायण केशव माधव हे साधं नावसुद्धा कल्याण करू शकतं. हे साधं नावसुद्धा त्या ठिकाणी मोठी मोठी पापं जळतील पापे जन्मांतरीची आणि डोंगरा एवढी पापं जळून नष्ट होऊ शकतात. अनेक अनेक जन्माची एका नावामुळे जळू शकतात. नामस्मरणाचा महिमा आहे. आणि म्हणून म्हणतात की जो कोणी नामस्मरण करतो तर आमचे एक प्रभू सांगायचे की पायसुद्धा झाकून घ्या जप करताना. कारण आपला पाय उघडा दिसला कारण भगवंत म्हणे त्याच्या चरणाशी येऊन बसतात. नामस्मरण जो करतो इतके उपकार भगवंताला वाटतात की हा नामस्मरण करायला लागलं आहे माझं. तर भगवंताला एवढं त्या व्यक्तीबद्दल करुणा आणि प्रेम उत्पन्न होतं. म्हणून आपण भगवंतांचं नामस्मरण करतोय त्याला कोणता भाव पाहिजे याचं वर्णन शास्त्रामध्ये आहे. तर नामस्मरण करत असताना नामभास ही दुसरी अवस्था येते. अपराधयुक्त नामामधून जर तुम्हाला चांगले गुरु भेटले, तुम्ही नियमाचं पालन केलं, गुरूंनी सांगितलेल्या तत्वांचं तंतोतंत पालन केलं आणि प्रसाद घातला सात्विक पद्धतीनं आणि सेवा केली भगवंतांची, वैष्णवांची, मंदिरामध्ये जाऊन, आश्रमामध्ये जाऊन, तर मग तुम्हाला थोडासा त्यांची कृपा होऊ शकते आणि त्या कृपेमुळे तुमची बुद्धी शुद्ध होऊ शकते, मन स्वच्छ होऊ शकतं आणि त्या अपराधयुक्त अवस्थेमधून तुम्ही बाहेर येऊन नामभास अवस्थेकडे जाऊ शकता. आणि तात्पर्यामध्ये लिहिलेलं आहे इथे भागवतामध्ये की नामभास अवस्थेमध्ये जाऊन सुद्धा मुक्ती मिळू शकते. नामभास अवस्थासुद्धा मुक्ती मिळण्यासाठी पुरेशी आहे, सफिशियंट आहे. भास होतो, भास नामाचा भास होतो. तर काय होतं नेमकं, तर त्याच्याकडून अपराध होत नाही. त्याच्या मनामधली भावना चांगली असते नामस्मरण करत असताना. नामस्मरण करत असताना तो चांगल्या भावनेनं भगवंताचं चिंतन करतो, स्मरण करतो आणि मधून त्याचं जे पूर्वजन्माचं पाप आहे ते येत राहतं, त्याला डिस्टर्ब करत राहतं. नामस्मरण करत असताना त्याला वेगवेगळे वाईट विचार येतात किंवा काय होत राहतं सुरुवातीला, असं काही नाही. पण हळूहळू ते कमी होते त्याची तीव्रता आणि त्याचं मन लागतं नामस्मरणामध्ये. असं काय रोमांचकम पाशुतरंग भाजो असं काही होत नाही की अंगावर शहारे आले, डोळ्यातून नयनम गलदश्रुधारया. हे तर शुद्ध नामाची लक्षणं आहेत, नामभासाची लक्षणं नाही आहेत ही. नामभासामध्ये फक्त त्याला चांगलं वाटतं की हां मी आता नामस्मरण करतोय तर त्याला स्मरण होतं भगवंताचं, त्याला हळूहळू प्रेम वाटायला लागतं भगवंताच्या सेवेप्रती आणि तो त्याला जपामध्ये रुची उत्पन्न होते आणि नामभास अवस्थेची काही लक्षणं आहेत. तर नामभास अवस्थेमध्ये व्यक्ती गेला तरीसुद्धा संसारातून मुक्त होऊ शकतो. फक्त आपल्याला जाणीवपूर्वक पाप नाही करायचं आहे. नामस्मरण पॉवरफुल आहे म्हणून आम्ही थोडंफार पाप केलं तरी चालतं, तर असं नाही करायला पाहिजे आपण. तर त्यामुळे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की नामस्मरण याच्यामध्ये किती शक्ती आहे. याच्यामध्ये एवढी शक्ती आहे की एक बृहद विष्णू पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे, नामनो हि यावती शक्ती पाप निर्हरणे हरेहे तावत कर्तुम न शक्नोति पातकम पातकी नरहा
एखादा पापी मनुष्य जेवढी पापकर्मे करू शकतो त्यापेक्षा अधिक पापकर्मांपासून त्याला केवळ हरी या एका नामाच्या उच्चारणामुळे मुक्ती मिळू शकते. एखादा व्यक्ती किती आयुष्यात पाप करू शकतो? असं काय म्हणलं इथं? त्याच्यापेक्षा अधिक पापकर्मापासून. म्हणजे तुम्ही जेवढे पाप आहे, आपल्याला कधी वाटतं की अरे हे पाप नष्ट होईल का नामस्मरणाने, हे पाप नष्ट होईल का नामस्मरणाने. तर तसं नाही. तो किती पाप केलेले त्याच्यापेक्षा किती तर अधिक पटीनं पापकर्म केलेले असू द्या. तर नुसतं हरी या शब्दाचं उच्चारण जर प्रेमपूर्वक केलं तर त्याला मुक्ती मिळू शकते. असं बृहद विष्णू पुराणामध्ये वर्णन आहे. म्हणजे नामस्मरणाचा किती महिमा आहे बघा. नामस्मरण आपल्याला असं साधारण वाटतं, पण साधारण नाही आहे ते. अवशेनापि यन्नामी कीर्तिते सर्व पातके पुमान विमुच्यते सद्यः सिंहस्त्रैर्मृगैरीव. ज्याप्रमाणे सिंहगर्जना ऐकल्यावर सर्व लहान सहान प्राणी जे आहेत जंगलातले ते भयानं दूर पळून जातात, त्याप्रमाणे मनुष्याने असहाय्य अवस्थेमध्ये असताना, इच्छा नसताना सुद्धा भगवंताच्या नावाचं उच्चारण केलं तर सगळी पाप कृत्याची फळं दूर पळून जातात. गरुड पुराणामध्ये वर्णन आहे. सिंह आला की कोणी थांबत नाही. त्याच्या डरकाळीने 1 किलोमीटरवरून टाकली तरी सगळे पळून जातात. आणि मग जर थांबला तर अवघड आहे त्याचं. तसं भगवंताचं नाव घेतलं की सगळीच विघ्ने पळती 12 वाटे. एका हरीच्या चिंतनाने, नामस्मरणाने हे विघ्न 12 वाटे, पाप सगळे पळून जातात असं म्हणलेलं आहे. कारण वाघ आलाही बाकीचं कोणी तिकडे थांबत नाही. असं भगवंताचं नाव आलं की ही पाप सगळे निघून जातात. हे गरुड पुराणामध्ये वर्णन आहे. आणि नामस्मरणाचा एक गुण पण आहे. नामस्मरणाचा गुण काय आहे की ते जवळ आलं की ते पाप नष्टच होते. त्यासाठीच ते आहे खरं तर. ते नामस्मरण आलं की नामस्मरण खरं तर भगवंता प्रेम करण्यासाठी आहे तो विधी. परंतु ते सगळेच पळून जातात पाप सगळे नामस्मरण आलं की. असं अग्नीचा गुणधर्म आहे. अग्नीला काय माहिती आहे का? लहान मुलगा आहे की मोठा मुलगा आहे, एका ठिकाणी आग लागलेली किंवा काहीतरी जळत आहे आणि एक मोठा माणूस जवळ गेला, त्याला पण तेवढंच भाजणार आहे. आणि दुसरा लहान माणूस जवळ गेला, अग्नी विचार करत नाही की अरे 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 हा अज्ञानी आहे आणि याला आपण जर चटका दिला तर ह्याला जास्त भाजेल. अग्नी नाही विचार करत आहे. अग्नी जेवढा त्रास मोठ्या माणसाला देणार आहे तेवढाच लहान मुलाला पण त्याचा प्रभाव जाणवणार आहे. अगदी याचप्रमाणे मंडळीनो, भगवंताचं जे नाव आहे, भगवंताचं नाव जेवढं लहान मुलाने घेऊ द्या, मोठ्या माणसाने घेऊ द्या, कुणीही घेऊ द्या आणि त्याचा प्रभाव दाखवणार आहे ते. आणि कोणत्याही अवस्थेमध्ये घेऊया त्याचा प्रभाव दाखवणार आहे ते. ते असं कधी विचार नाही करणार की हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा लहान आहे, हा मोठा आहे, आणि या परिस्थितीत घेतलं आणि या परिस्थितीत घेतलं. कुठल्याही परिस्थितीमध्ये घ्या, खाईते सुईते, खाता झोपता उठता बसता हरी बोला, भगवंताचं नामस्मरण करा. कुठलाही नियम नाही. आणि म्हणून म्हणलेलं आहे की भगवंताच्या नावाच्या संपर्कात जो येतो, मग तो किती पण पापी असू द्या, मग तो वाल्या होता, तो जरी आला तोही शुद्ध झाला. नामे तरी लय अपार. अनेक लोक मुसलमान समाजामध्ये जन्माला आले होते. कुत्र्याचं मांस खाणारे, डुकराचं मांस खाणारे, चांडाळ लोक, ते सुद्धा भगवंताच्या नावामुळं ते पुढं गेले, ते तरले गेले ना. आणि म्हणून आपण पाहू शकतो की भगवंताच्या नावामध्ये एवढी शक्ती आहे की कोणीही संपर्कामध्ये आला गेलं की तो पाप जळून नष्ट होतंय. ते विचार करत नाही की मग ह्यानं ब्रह्महत्या केली आहे, की त्यांनी हे केलंय, की त्यांनी ते केलंय. म्हणजे कोणते कोणते अपराध आहेत, कोणती कोणती पाप आहेत. कोणी दारू पिला आहे, कोणी व्यभिचार केला आहे, त्या अजामिळाने ही सगळी पापं केली होती, दरोडे टाकलेले आहेत, भरपूर काही पाप केलेलं आहे. म्हणजे सगळं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि काय केलं आहे? प्राण्यांची हत्या, माणसांची हत्या, व्यभिचार, बऱ्याच काही जुगार खेळलेला आहे, खोटं बोललेलं आहे, पैसे लुटलेले आहे दुसऱ्याचे, सगळं काही केलेलं आहे. तर हे सगळं जे आहे हे सगळं सहजपणे नामस्मरणाच्या प्रभावामुळे नष्ट होते. त्याला वेगळं काही व्रत करायची आणि तपस्या करायची गरज नाही. म्हणून म्हणलेलं आहे पुढं स्कंदपुराणामध्ये, नुसतं हरी नाव उच्चारण केलं की त्याच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होतो म्हणून सांगितलं. पांडुरंगाकडे गेलं, वासुदेव हरी.
नुसतं भगवंतांना हरी म्हटलं की ते हरतात, सगळे पाप हरण करतात, त्याच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. आणि भगवंताचं एक नाव, एक असू दे, एका हरिनामी अवघी चिंता वारली. एक भगवंताच्या नावाने सगळं काही चिंताहरण होईल म्हणे आपलं, असं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे चर्चा चालू आहे की विष्णुदूत आणि यमदूत. यमदूतांना हे सांगत आहेत विष्णुदूत की याने भगवंताचं नाव घेतलंय मरताना, नामस्मरण केलंय त्याने, काय नारायण केलेलं आहे. तर विषय असा आहे इथे, इथं असं वर्णन आहे भागवतामध्ये, भागवताच्या श्लोकामध्ये, की हा अजामिळ नावाचा व्यक्ती मरताना नारायण नारायण म्हणून मुलाला हाक मारत होता, तर ते नामभास अवस्थेमध्ये गेले. का? अंतसमयी जर कोणी व्यक्ती भगवंतांना पुकारत असेल, हृदयापासून पुकारत असेल, मग सांकेतिक भाषेमध्ये जरी पुकारलं त्याने, असं कोणी चेष्टेवारी हरे कृष्ण म्हटलं, चेष्टेवारी काहीतरी तुम्हाला भगवंताच्या नावावरून चिडवलं, तरी पण मग त्या व्यक्तीच्या पाप नष्ट होतात का, असा प्रश्न आहे. हो, होतात, पाप नष्ट होतात. कारण तो कसा म्हणतोय ते बघत नाही. मी आता सांगितलं, तो अगणी कुणालाही पळवू शकतो. तसं भगवंत बघत नाहीत की तुम्ही चेष्टेवारी नाव घेतलंय का जाणीवपूर्वक घेतलंय, तुम्ही मुलाला हाक मारत होता का मला हाक मारत होता. नाही, नाव घेतोय ना, नारायण, बस हे माझं नाव आहे, मला माहिती आहे, बस ही भगवंताची खासियत आहे. तर आपल्याला भगवंत किती कृपाळू असतील हो. कधी कधी आपण पाहतो की एखाद्या वेळेला असं, मी एका पिक्चरमध्ये लहान असताना पाहिलेलं असं, की एक गावाकडले 2 मित्र असतात आणि गावाकडले 2 मित्र, मग त्याचं नाव असतं एकाचं बंट्या, एकाचं चिंट्या. मग तो चिंट्या गावाकडेच राहतो, असा गरीब असतो. बंट्या मोठा होतो गावाकडला, शहरात जातो, मोठा कलेक्टर होतो, शिकतो आणि ऑफिसमध्ये असतो. आणि मग ते एक दिवशी चिंट्या त्याला भेटायला जातो. त्याला कळतं की आपला मित्र कलेक्टर झाला आहे. मग तो झाल्यानंतर मग तो त्याला हाक मारतो. तो ऑफिसच्या पुढून जात असताना त्याला तो दिसतो आणि तो हाक मारतो, ए बंट्या, ए बंट्या, ए बंट्या. बघतो, ह्याला कळतं की आपला गावाकडला मित्र आलेला आहे, परंतु हा ओळख देत नाही आहे. हा ओळख का देत नाही आहे? कारण त्याला अपमान वाटतो की मला बंट्या म्हणतोय म्हणून. साहेब म्हणून आला पाहिजे, प्रणाम केला पाहिजे. आता हा माझ्याजवळ येईल, मला मिठी मारेल, काय बंट्या म्हणेल, काय चेष्टा करेल माझी. म्हणून तो काय करतो, असं बघतो आणि न बघितल्यासारखं करतो, न ओळखल्यासारखं करतो, त्याचा माझा काही संबंध नाही असं दाखवतो आणि निघून जातो. मग चिंट्याला फार वाईट वाटतं, अरे आपला मित्र आपला विसरून गेला म्हणून. मलाही सांगायचं होतं की जेव्हा आपण एखादं नाव घेतो भगवंताचं, भगवंताला हाक मारतो, तर भगवंत तात्काळ विचार करत नाहीत ते, ह्यानं एवढं पाप केलं तर ह्याजवळ का जायचं आहे आपण, ह्याचे काय ऐकायचं आहे, हा चेष्टेने म्हणतोय, हा तर चांगल्या भावनेनं म्हणत पण नाही, हरे कृष्ण दुसरे माझ्या भक्ताला चिडवण्यासाठी हरे कृष्ण म्हणतोय. भगवंत ते बघत नाही. भगवंत त्याच्या पण जवळ जातात, त्यालाही शुद्ध करतात भगवंत. म्हणजे भगवंतांचा ॲटिट्यूड स्वभाव नाही आहे, भगवंतांचा करुणामय स्वभाव आहे. आणि भगवंत कोणत्याही उद्देशाने, सांकेतिक भाषेमध्ये नाव घेतलं, कोणी काय कोडिंगमध्ये घेतलं, कोणी चेष्टेवारी घेतलं, कोणी शिव्या देत देत घेतलं, असे काही उदाहरण आहे की भगवंताला शिव्या दिल्या काही लोकांनी, भगवंतांनी ते सुद्धा हसत हसत स्वीकार केलेला आहे. तर अशा प्रकारे मला सांगायचं होतं की नाव त्याचा प्रभाव करतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवंताचं नाव त्याचा प्रभाव करतं. तुम्ही कसंही हाक मारा भगवंतांना. आणि मग अजामिळ जो होता, त्याचं नामभास अवस्थेचं वर्णन आहे इथे, की तो नामभास अवस्थेमध्ये कसा गेला. मरेपर्यंत पाप केलं होतं आणि जसा तो बेडवर पडला, आता मृत्यूजवळ आला, तो ओरडायला लागला, नारायण नारायण नारायण. आणि ओरडायला लागल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा तो ओरडतोय नारायण नारायण म्हणून अजामिळ, त्यावेळेला तो ज्या पोट तिडकेनं त्या मुलाला ओरडतोय, त्याला मुलगा तो दिसतोय पुढं खेळताना, त्याला तो हाक मारतोय, 4-5 वर्षाचा मुलगा आहे. त्या नारायण नावाच्या उच्चारणामुळं त्याची सगळी पापं नष्ट झाली, असं विष्णुदूतांचं म्हणणं आहे. तो तात्काळ तिथंच शुद्ध झालेला आहे. याची लक्षणं काय काय? कारण विष्णुदूत जे आहेत यांचं दर्शन त्याला झालेलं आहे. विष्णुदूतांचं दर्शन होतं याचा अर्थ ही सगळी पापं नष्ट झालेली आहेत. कारण भगवंतांच्या पार्षदांचं दर्शन व्हायला सुद्धा नशीब लागतं, पुण्यवान माणूस लागतो. ज्याची पापं नष्ट झालेली आहेत तोच व्यक्ती संसारातनं मुक्त होतो, किंवा त्याला
नाव मिळू शकतं भगवंताचं, शुद्ध नाम तो घेऊ शकतो, त्याची पापं नष्ट झालेत ते. तर हा नारायण 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 म्हणतोय आणि विष्णुदूत आलेत, याचा अर्थ त्या अवस्थेमध्ये तो अजामिळ पूर्णपणे शुद्ध झालेला आहे भगवंताचं नामस्मरण करून. आणि आता भगवंत शुद्ध झाल्यामुळे विष्णुदूतांचं दर्शन झालेलं आहे त्यांना. आणि मग याच्याही पलीकडे जाऊन विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे आपले आचार्य आहेत गौडीय परंपरेमध्ये, ते वर्णन करतायत की मरताना मृत्यूच्या वेळेला अजामिळाने नामभास अवस्थेमध्ये नव्हता, तर शुद्ध नाम अवस्थेमध्ये होता. कारण काहीच पापं शिल्लक राहिले नाहीत अजामिळाची. सगळे पापं, कारण नारायण नारायण म्हणल्यामुळे मृत्यूच्या वेळेला जो म्हणतो, सगळी पापं नष्ट होतात. मग आता पापं तर सगळीच नष्ट झालेली आहेत. त्यामुळे तो शुद्ध स्तरावर गेलेला असं त्यांचं वर्णन आहे. थोडं वर्णन त्यांनी केलेलं आहे. म्हणून मला हे सांगायचं होतं की तात्काळ माणूस शुद्ध होतो. मग हे नाव आलं कसं काय? एक तर त्याला बुद्धी दिली की साधूंनी त्याच्या मुलाचं नाव नारायण ठेवायला सांगितलं आणि त्यांनी पूर्वी केलेलं कर्म चांगलं होतं. तर त्यामुळे पूर्वीचं कर्म अजामिळाचं चांगलं होतं. त्यांनी भक्ती केली होती आणि मग भगवंतांवरती उपकार झाले होते. जेव्हा एखादा भक्त भक्ती करतो, भगवंतांवर उपकार होतात आणि भगवंत विचार करतात की कसं पांग फेडत आहे, कसे उपकार फेडू याच्यात. आणि अशा प्रकारे हा अजामिळ जो आहे, या अजामिळाला या ठिकाणी भगवंताचं शुद्ध नाव त्याच्या मुखातनं आलेलं आहे. आणि मग आता पुढची अवस्था अशी आहे की हा जो अजामिळ आहे, जे विष्णुदूत आहेत, या विष्णुदूतांनी समजावून सांगितलं यमदूतांना, यमदूत निघून गेले आणि हे 4 जण होते विष्णुदूत, 4 जण आले होते. ह्या 4 जणांनी काय केलं, अजामिळाला पाहिलं, पण जास्त वेळ थांबले नाहीत तिकडे. दर्शन दिलं आणि हे 4ही लोक निघून गेले. का निघून गेले? अजामिळाला बरं वाटलं होतं. त्यांनी डोकं ठेवलं, त्या विष्णुदूतांच्या चरणावर डोकं टेकवलं, पाया पडला आणि ते गायब झाले अचानकपणे. ते विष्णुदूत वैकुंठाला निघून गेले. मग का गेले? त्याने थांबायला पाहिजे होतं, काय सांगायला पाहिजे होतं, त्याच्याशी बोलायला पाहिजे होतं आणि तशी साहजिकच अजामिळाची पण अपेक्षा होती की विष्णुदूतांनी माझ्याशी बोलावं. पण तसं ते काय केलंच नाही. ते डायरेक्ट वैकुंठाला निघून गेले. मग असं कसं काय झालं? तर याचं वर्णन करण्यात आलं आहे मंडळीनो, की जो अजामिळाच्या पुढं उभा असणारे जे विष्णुदूत होते, यांनी विचार केला की आता हा भगवंताचं नाव घेऊन शुद्ध झालेला आहे, तर ह्याला अजून थोडंसं आपण भगवंतांकडे नेण्यासाठी तयारी केली पाहिजे. ह्याला तयार केलं पाहिजे. तर आता ह्याला भगवंताचं स्मरण करण्यासाठी वेळ दिला पाहिजे आपण. आता इथं आपण थांबण्यात काही अर्थ नाही आणि थोडंसं विरह भावामध्ये जाऊ द्या ह्याला. कारण विरह भावामध्ये जे प्रेम आणि भक्ती होते, ती फार छान असते. तर थोडंसं दूर गेलं की त्याला पण ओढ लागेल. हां, ते विष्णुदूत आले होते आणि मग आता मला तिथं पोचायचं आहे. ते कोण होते, काय होते, हे सगळं त्याला पत्ता लागू द्या. त्याला विरह भावामध्ये भक्ती करू द्या आणि मग पुन्हा आपण त्याला न्यायला येऊ. असं कोणाचं म्हणणं आहे? विष्णुदूतांचं म्हणणं आहे. आणि हे विष्णुदूत तात्काळ तिथून निघून गेलेले आहेत. आणि निघून गेले विष्णुदूत वैकुंठाला. अजामिळाला वाईट वाटलं. हा म्हटला, अजामिळ, अरे हे 4 लोकं गेले कुठं? हे 2 तर गेले आधी आलेले, यमदूत तर गेले निघून. 3 यमदूत आले होते आणि हे 4 लोकं पण निघून गेले आणि ह्याला पुनर्जन्म प्राप्त झाला अजामिळाला. तो जिवंत झालेला आहे आता अजामिळ. ते मरायला लागलेला आता जिवंत झालेला आहे. पण हे दृश्य सगळं पाहिलेलं आहे आणि मग अजामिळाला वैराग्य उत्पन्न झालेलं आहे. सहजासहजी वैराग्य उत्पन्न होत नाही. संसारामध्ये एवढं त्याला काय काय कुटाणे करावं लागलं आहे. कारण वैराग्य उत्पन्न कोणत्याही क्षणी होऊ शकतं, वैराग्य उत्पन्न तसा विषय नाही. परंतु ती वेळ यावी लागते आणि ती वेळ कधी या जन्मात येईल की नाही आम्हाला माहीत नाही. बरेच लोक प्रश्न करतात की प्रभूजी आम्ही एवढं करतोय, आम्हाला असं वैराग्य का उत्पन्न होत नाही, की बाबा लगेच आम्हाला वैराग्य उत्पन्न व्हायला पाहिजे आणि आम्हाला असं फिलिंग यायला पाहिजे, भगवंताविषयी भावना अशी यायला पाहिजे, असं चांगलं वाटायला पाहिजे, नामस्मरण करताना डोळ्यातनं पाणी यायला पाहिजे, संसार नकोसा वाटायला पाहिजे, असं का होत नाही आम्हाला? तर ते लगेच नाही होणार. कोणाचं वैराग्य कुठं कसं काय येईल ते बघावं लागेल ना. तर वैराग्याची व्याख्या सांगताना मला वाटतं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की कशा प्रकारचं वैराग्य आहे. तर वैराग्य म्हणजे न्यू काय म्हणायचं मराठीमध्ये, न्यूट्रल, तो व्यक्ती जो असतो, उदासीनता. वैराग्य म्हणजे उदासीनता. उदासीनतेला वैराग्य वर्णन केलेलं आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात
की एखाद्या व्यक्तीला संसारामध्ये उदासीन वाटतं, सगळ्या गोष्टी उदास उदास उदास. जसं एखादा व्यक्ती आहे, एखाद्या मुलीने त्याला नाकारल्यामुळं एखादा मुलगा असाच उदास होऊन बसलेला आहे, किंवा वडिलांनी काहीतरी रागवल्यामुळं एखादं मूल उदास बसलेलं आहे, परीक्षेमध्ये मार्क कमी पडल्यामुळं उदास बसलेला आहे. तर उदासीनता म्हणजे नेमकं काय? उदासीनता म्हणजे या ठिकाणी वर्णन आहे, की एखाद्या व्यक्तीला कशातच इंटरेस्ट राहत नाही सांसारिक गोष्टीमध्ये. त्याला सुख आलं तरी तो सेमच, दुःख आलं तरी तो त्याची मनस्थिती सारखीच राहते. यश आलं, अपयश आलं, त्याला काहीच फरक पडत नाही. उदास म्हणजे प्रत्येक परिस्थितीशी तो उदास होतो. मी त्याला घेणं घेणंच नाही. काही का होईना तिकडे. तर याला उदासीनता असं म्हटलेलं आहे. आणि ही उदासीनता येणं म्हणजेच खरं वैराग्य येणं आहे. वैराग्य येणं आहे. म्हणून आपल्याला जर भौतिक संसारिक गोष्टीमुळे आपण जर डिस्टर्ब होत असू सारखं आपल्याला मनामध्ये जर आपल्या थोडंफार काही संसारामध्ये झालं की लगेच आपण जर टोकाची भूमिका घेत असेल आणि आपल्याला लगेच राग येतोय, लगेच बऱ्याच गोष्टी होतात आपल्याबरोबर, आपल्याला सहन होत नाही, समजायचं की अजून ते उदासीनता नाही आलेली आहे. तर आपण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने जे अर्जुनाला सांगितलं त्या पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करू शकतो. थोडासा विचार त्याच्यावर करू शकतो. सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. तर या ठिकाणी असं वर्णन आहे की अनेक अनेक जन्माची पापं नष्ट झाली होती अजयमेळाची. म्हणजे तो शुद्ध झालेला आहे, जवळपास शुद्ध झालेला आहे. फक्त आता विरहामध्ये थोडी भक्ती करायची आहे, भगवंतांना पुकारायचं आहे, शुद्ध स्तरावर काही दिवस भक्ती करायची, निघायचं आहे. जसं भगवंत भेटल्यानंतर असं वैकुंठ भेटल्याप्रमाणेच आहे, भगवंताचं धाम भेटल्याप्रमाणेच आहे. ध्रुवबाळाच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की ध्रुवबाळ जे आहेत त्या ध्रुवबाळांना सुद्धा भगवंत भेटले 6 महिन्यामध्ये. आता भगवंतच भेटले म्हणल्यावर राहिलं काय हो? भगवंतच भेटले आता आयुष्यामध्ये, राहिलं काय? पण ते भौतिक इच्छा होती ना मनामध्ये. आधी इच्छा केली होती ना. काय इच्छा केली होती? मला माझ्या वडिलांसारखं राज्य पाहिजे, त्यांच्यापेक्षा पॉवरफुल राज्य पाहिजे. मग भगवंताने ते राज्य दिलं त्यांना, ध्रुवतारा. असं म्हणतात की ते ध्रुवतारा म्हणजे वैकुंठच आहे. तिथे भगवंत येतात, नियमितपणे येतात वैकुंठ नायक त्या वैकुंठामध्ये. म्हणजे ते वैकुंठच आहे. ह्या ब्रह्मांडामध्ये एक वैकुंठ आहे. ध्रुवबाळासाठी तयार केलं भगवंताने आणि त्यांना राज्य करायला लावलं. कारण ते इच्छा जी मनामध्ये केली होती, भौतिक इच्छा, की मला माझ्या वडिलांपेक्षा मोठं राज्य पाहिजे, ती भगवंताने पूर्ण केली. 36,000 वर्ष ध्रुवबाळाने राज्य केलं त्या वैकुंठामध्ये. आणि तो अशा प्रकारे मला हे सांगायचं होतं की पूर्ण शुद्ध ही अवस्था वेगळी आहे. तर पूर्ण शुद्ध झाल्याशिवाय भगवंताच्या धामामध्ये एंट्री नाही आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की अजयमेळ जो आहे बऱ्यापैकी शुद्ध झालेला आहे. असं भागवतानुसार नामभासावस्थेमध्ये आहे आणि मुक्त झाला आहे संसारातनं. फक्त वैकुंठामध्ये पोचायचं आहे. तर हरिद्वारला गेला हा जिवंत झाल्यानंतर, आणि सेकंड चान्स, दुसरी संधी भेटलेली आहे अजयमेळाला. आणि मग तो गेला आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी हरिद्वारमध्ये त्याने गंगेच्या किनारी अतिशय कडक तपस्या केली. भरपूर भगवंताचं नामस्मरण केलं. जवळपास 1 तप म्हणजे 12 वर्ष अजयमेळाने या ठिकाणी तप केलेलं आहे गंगेच्या किनारी. भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे, साधना केलेली आहे. आणि मग त्या हरिद्वारमध्ये, हरिद्वारला गंगाद्वार असं म्हणतात कारण तिथून गंगा सुरू होते या भारतामध्ये यायला. तर हरिद्वारमध्ये पुन्हा ते 4 लोक आले न्यायला एके दिवशी. 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे 4ही लोक आले पुन्हा, विष्णुदूत. आणि ह्यांनी बघितलं, अरे तेव्हा आले होते 12 वर्षापूर्वी, तीच 4 लोक आहेत हे. त्यांनी ओळखलं, अजयमेळाने ओळखलं. आणि अशा प्रकारे पुन्हा वर्णन केलेलं आहे की सोन्याचा त्या गरुडाच्या पाठीवर अशी पालखी होती सोन्याची आणि आसन होतं सोन्याचं, त्याच्यावर त्याला बसवलं आणि त्याला वाजत गाजत त्या अजयमेळाला वैकुंठ लोकामध्ये घेऊन गेलेले आहेत. हरी बोल. सांगण्याचा उद्देश होता की अजयमेळाला आता हे सगळे घेऊन गेले वैकुंठामध्ये.
तर या एकंदरीत या सर्वावरून असं कळतं की एकदा जरी भगवंताचं नामस्मरण आपण केलं तर किती महत्त्वपूर्ण आहे. आणि 100% जो नामस्मरण करतो तो नरकामध्ये जाऊ शकत नाही. कारण त्यांनी नकळतपणे केलेली पापंसुद्धा सहज नष्ट होणार आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही पापं करा. कधी-कधी असं वाटतं की अरे आपण नरकात तर जाणार नाही. आता शास्त्र बोलतंय, प्रभूजींनी तर एवढं ठासून सांगितलं की नामस्मरण करणार नरकात जाणारच नाहीये. पण काय थोडंसं मज्जा करायचीच आहे. थोडंसं नियम असं मोडूया, तोडूया त्याला थोडंसं आणि मग काय शेवटी म्हातारपणी तर काय एखाद्या काळापासून भजनच करायचं आहे आणि मग काय. म्हणून असा विचार मनामध्ये येऊ शकतो. तर हे नाम अपराध आहे. नामाच्या बळावर पाप करणे असं आहे. तर अशी एक अवस्था येते. तुमच्याकडे तरी आली नसेल तरी येणार काही दिवसांनी. असा एक विचार मनामध्ये येतो. आणि म्हणून भगवंताच्या नामस्मरणाचा विधी थोडा जाणून घेतला पाहिजे. प्रेमाने भजन करायला सांगितलेलं आहे. तर कोणतेही भौतिक लालसा नको. हां, पण भौतिक पूर्ण पण होणार ना. श्रीमद भागवताचा शेवटचा श्लोक काय आहे? त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे ना, की हे भगवंताचं जे नाव आहे, हे नाव काय करतं? भौतिक इच्छासुद्धा पूर्ण करतं. जे काय तुम्ही मनामध्ये इच्छा करता. परंतु करायच्याच कशासाठी? अशा प्रकारे हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त आहे. हा आज आपला विषय होता, की भगवंताचं नाव घेतल्यामुळं सगळी पापं नष्ट होतात. पहिली गोष्ट काहीच राहत नाही आणि हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठला विधी करायचा गरज नाही, की हां मी हे पाप केलं होतं, आता गंगेत जातो. नाही गेलं तरी चालेल गंगेमध्ये स्नान करण्यासाठी तुम्ही. तर आपले सगळीच पापं नष्ट होणार आहेत. म्हणून ते विष्णू त्या यमदूतांना म्हणत होते ना, की तुम्ही याला यमराजाकडे नेऊ शकत नाही. कारण आता एका नामी ईशान्त्वगतं पापं जनानां पुण्यकर्माणां ते द्वंद्वमोह निर्मुक्तो भजन्ते मां दृढव्रता. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे. हे पूर्ण या जन्माची आणि पूर्वजन्माची अनेक जन्माची पापं पुण्यकर्म केली आहेत. त्याची पापकर्म नष्ट झालेली आहेत. सुकृती गोळा झालेली आहे. तेच या मोहातनं मुक्त होऊ शकतात आणि दृढ सेवेने माझ्यामध्ये युक्त होऊ शकतात. मग आता हा श्लोक इथं बरोबर लागू होतो अजामिळाला. कारण अजामिळाचं पहिलं सगळं पुण्य पण आहे आणि आता भगवंताच्या नामस्मरणानं पाप बी नष्ट झालंय. म्हणजे पुण्य आहे, पाप नष्ट झालेलं आहे आणि मग आता असा माणूस दृढतेनं भजन करू शकतो. मग आता 12 वर्ष भजन केलं अजामिळाने. दृढतेनं केलं पण. मग आता याचं उलटं घ्यायचं. जर एखादा व्यक्ती अतिशय दृढतेनं भक्तिमार्गामध्ये लागलेला असेल, समजायचं की याची सगळी पापं नष्ट झालेली आहेत. आपल्याकडे सुद्धा जर कोणी एखादा दृढ भजन करत असेल किंवा आपणही करत असाल, समजून घ्यायचं की आपली पापं नष्ट झालेली आहेत. आपलं पुण्यकर्म फळाला आलेलं आहे आता आणि त्यामुळं मला आता ही दृढ भक्ती भेटलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे पाप नष्ट जे होतं, त्यासाठी वेगळं काय करण्याची आवश्यकता नाही. आता अपराधयुक्त नावाचं एक मला सांगायचं राहिलं. काही भक्त आहेत, त्याने हरिनामाचा स्वीकार केलेला आहे. गुरूंचा स्वीकार केलेला आहे आणि या हरिभक्तीमध्ये आलेले आहेत. पण तरीसुद्धा इतर देवीदेवतांची उपासना करणं, भगवंतांच्या नावावर विश्वास नसणं हे सुद्धा अपराध आहे नामाप्रती. आपल्याला वाटतं की आम्हाला नाम इच्छित फळ का देत नाही? कारण भगवंतांच्या नावावर तुमचा विश्वास आहे का? इतका विश्वास आहे का भगवंताच्या नावावर की ते फळ द्यायला? ते तर फळ देणारच आहे. त्याचं काम ते करतच आहे. पाप नष्ट करतंय तुमचं. पण हे शुद्ध नाम का प्राप्त होत नाहीये? कारण तेवढी श्रद्धा आणि विश्वास आमच्याकडे नाहीये, की नाव हे काम करतंय म्हणून. आणि म्हणून बरेच भक्त लोकं मग इतर देवतांची उपासना करणं, त्यांच्याकडे काही मागणं आणि त्यांना नवस बोलणं, त्यांच्या वाऱ्या करणं. अ, तर इतर संप्रदायांचं मी बघत असतोय. काही अपसंप्रदाय पण समाजामध्ये आहेत, ज्यांचा काही शास्त्राशी संबंध नाही आहे. बरेच भक्त लोकं त्यांच्या स्टेटसला ठेवत असतात. त्यांचे फोटो ठेवतायत आणि मग काय त्यांच्याप्रती त्यांची आसक्ती आहे. त्यांना पटतंय, बोललेलं पटतंय. असे कन्फ्यूज झालेले लोकं पण आहेत. आणि इकडे नामस्मरण पण चालू आहे. रामनामाचा जप करतायत, कृष्ण नामाचा जप करतायत.
पण ते त्यांना तिकडे त्या गोष्टी पण त्यांना कळत आहेत. रामनामाचं महत्त्व पण त्यांनी ऐकलेलं आहे. काही तर प्रवचनं करतायत, कीर्तनं करतायत त्या रामनामावरती. पण बाकी देवी-देवतांची उपासना पण करतायत, कर्मकांडही करतायत. याचा अर्थ तुमचा श्रद्धा नाही आहे हरिनामावरती. तुकाराम महाराजांचा जर विषय घेतला, कोणत्याही संतांचा विषय तुम्ही घ्या, कोणतं कर्मकांड केलं त्याने, कोणतं उपासनाकांड केलं, किती नवसं बोलले, काय केलं त्याने? काहीच केलं नाही त्याने. केवळ भगवंताचं नामस्मरण केलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंताचं नाव, भगवंताचं नाव, भगवंत हरेर्नाम, हरेर्नाम, हरेर्नामैव केवलम. केवळ हरीचंच नाव सांगितलेलं आहे. बाकी काहीच विधी सांगितलेला नाही याच्यामध्ये. कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. या कलियुगामध्ये अन्य कोणताही उपाय नाही, उपाय नाही, उपाय नाही 3 वेळा ठासून सांगितलेलं आहे. ह्या नामस्मरणावरती अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. म्हणून याच्यावरून एक लक्षात येतं की नामस्मरण हाच बेस आहे, हेच फाउंडेशन आहे. आणि ज्याचं नामस्मरण चांगलं आहे तोच व्यक्ती चांगली सेवा करू शकतो भगवंताची, भक्तांची, वैष्णवांची. जो नामस्मरण व्यवस्थित करत नाही त्याची सेवा पण व्यवस्थित होणार नाही त्याच्याकडून. आणि म्हणून नामस्मरणावरती भर द्यायला पाहिजे प्रत्येकाने. म्हणून निर्धारित माळा, संख्यापूर्वक नाम गाननतिभी, षडगोस्वामी अष्टकमध्ये आणलेलं आहे. ही संख्यापूर्वक नाम घ्यायला पाहिजे. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की मोजायला नाही पाहिजे नामस्मरण, हे नाही, ते नाही, ते नाही. तर आपण संख्यापूर्वक नाव घ्यायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी आम्ही आमचा कोटा पूर्ण करायला पाहिजे. त्या नामस्मरणावर थोडी श्रद्धा उत्पन्न व्हायला पाहिजे. मग ती होत नाही ना, म्हणून कमीत कमी आपण कोटा. एवढं प्रेम आपलं आहे का की आपण असं तुकाराम महाराजांसारखं, हरिदास ठाकूरांसारखं तोंड जरी दाबलं तर तुमच्या अंगातनं आवाज निघतोय का? एवढं असं नाही होऊ शकत आहे ना. तुमच्या अंगातनं रोमारोमातून आवाज निघतोय का भगवंताच्या नावाचा? नाही निघत आहे. म्हणून नामस्मरण करत असताना ते होत नाही आपल्याला. रोमांचकंपा तरंग भाजो नैनम गलदाश्रुधारया, काही होत नाही आम्हाला नामस्मरण करताना. म्हणून हे संख्यापूर्वक ठेवलेलं आहे. मग सुरुवातीला नियम असतात आणि मग हळूहळू हॅबिट बिकम्स सेकंड नेचर. आणि मग ते सवयच तुमचा स्वभाव बनून जातो. आणि मग त्याला नियमाची गरज भासत नाही. त्याला ते उत्स्फूर्तपणे ते हृदयातनं बाहेर पडत असतं. पण नवीन असताना नियमाची आवश्यकता असते. सुरुवातीला लहान असताना जेवायला बसताना, हात धुतला का रे बाळा? किती वेळा आई सांगते, वर्ष 2 वर्ष. हातपाय धुवून मग जेवायला बस, हातपाय धुवून आणि जेवायला बस. हात धुतला का, चूळ भरली का जेवण झाल्यानंतर आईला सांगावं लागतं. मग त्याचं वय 35-40 झालं, आई म्हणते का हात धुतला का रे जेवताना? असं नाही म्हणत ना. कारण सुरुवातीला नियम असतो, मग तो बनतो त्याचा स्वभाव आणि मग नंतर त्याला सांगायची गरज पडत नाही. म्हणून सुरुवातीला हे संख्यापूर्वक करायलाच पाहिजे असं काही नाही. तर सुरुवातीला तर करायचंच आहे. पण हरिदास ठाकूरांच्या बाबतीमध्ये उदाहरण 192 माळा जप करायचे. म्हणून नामस्मरणामध्ये संख्या फार महत्त्वाची आहे आपल्याला. तो कोटा पूर्ण करणं आणि मग नैसर्गिक प्रेम नंतर उत्पन्न होईल हळूहळू. ते बघूया. मग त्यावेळेला प्रश्न 16च का? 20, 40, 50, 100, 200 माळा होऊ शकतात. त्याचं काही मोजमापच नाही आहे. मग आम्हाला आत्ता नवोदित अवस्थेमध्ये संकल्प घ्यावा लागतो. नाही मी आता एवढ्या माळा जप करणार, मी असं करणार, मी तसं करणार. तर अशा प्रकारे आपण गुरुच्या मार्गदर्शनाखाली राहून आपण आध्यात्मिक प्रशिक्षण घेऊ शकतो. म्हणवाचं एकांतिक हरिर्भक्ती उत्पाते व कल्पते. असं मनाला वाटेल तसं काहीतरी भक्ती करून उत्पातच करून ठेवणार काहीतरी एकांतामध्ये. आणि म्हणून हे एकांतिक वार्तालाप काही उपयोगाचा नाही. एकांतामध्ये राहून काही गोष्टी करायच्या नाहीत. गुरुच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत आपण. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अंतकाळी भगवंताचं स्मरण झालं, त्या आजा मिळाला आणि तो शुद्ध झाला. एकंदरीत तुम्हाला काय सांगायचं आहे मला हे समजलं असेल. हे यमदूतांना पण कळलं नाही नेमकं काय झालं ते, कारण त्यांची तेवढी बुद्धिमत्ता नाही. कारण ते यमदूत आहेत, कमी बुद्धीचे आहेत विष्णुदूतांपेक्षा. आणि त्यामुळे ते कन्फ्यूज होऊन निघून गेले. मग आता पुढच्या प्रवचनामध्ये नामाचा महिमा काही यमराज सांगतील यमताना. पुन्हा एक प्रवचन होईल यमराजाचं, खास स्पेशल सेमिनार नाम महात्म्य. आणि त्याच्यामध्ये मग ते यमराज सांगतील नाही 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 तुम्ही चुकीचं केलं बरं का, असं करायला नाही पाहिजे होतं. कारण मला सुद्धा मी ऐकलं आहे, मला माहिती आहे की
जो नाव घेतो त्याची सगळी पापं नष्ट होतात. मग तुम्ही कसं काय त्याला हात लावला? त्याच्यावर चर्चा करायची आपल्याला. मग ती चर्चा होईलच परत. तर सध्या आज आपण हे शिकलो की विष्णुदूतांकडून हे अजामिळाचा उद्धार झालेला आहे. साधू संग, साधू संग, लव मात्र साधू संग. असं म्हटलेलं आहे की तुम्ही थोडा जरी संग झाला संतांचा, हे संतच आहेत विष्णुदूत म्हणजे, त्यांचं दर्शन झालं ते भगवंताचं दर्शन झाल्याप्रमाणे आहे असं म्हणलेलं आहे. तर विष्णुदूत भेटले म्हणजे विष्णू भेटल्याप्रमाणेच आहे. आणि मग आता काय झालं इकडे बघा की हे साधू संघ भेटल्यामुळे साधू संघ, साधू संघ सर्व शास्त्र काय, लव मात्र साधू संघे सर्व सिद्धी आहे. तर हे सगळ्या सिद्धी बिद्धी सगळं प्राप्त झालेलं आहे आता अजामिळाला. फक्त आता शुद्ध स्तरावर आपलं जायचं आहे, थोडं शुद्ध होऊन अजून निघायचं आहे, थोडंफार काही राहिले ते कंप्लीट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण थोडंसं करू शकतो आहे. तर आपल्या संसारामध्ये राहत असताना ह्या गोष्टी करायला पाहिजे. तुम्ही वाचू शकता भागवतामध्ये, अजामिळसुद्धा म्हणतो, अरे 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 मी कोणतं पुण्य केलं होतं, मला ह्यांचं दर्शन झालं, मी फार पापी आहे, मी एवढं सगळं केलं, मी दरोडे टाकले, मी व्यभिचार केला, मी एवढं केलं. हे सगळा पश्चाताप त्याला व्हायला लागलेला आहे आता अजामिळाला. आणि तो बोलतोय सुद्धा या ठिकाणी. तर आपण हे अजामिळाच्या या चरित्रावरून हे शिकू शकतो. तर पुढच्या प्रवचनामध्ये चर्चा होईल की यमदूत यमराजाकडे गेले आणि यमराजाने त्यांना समजावून सांगितलं हा सगळा प्रसंग की काय काय घडलं नेमकं. ते यमपुरीतलं वर्णन पुढच्या प्रवचनामध्ये होईल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.